वर्षातील सर्वात पवित्र, सर्वात शक्तिशाली आणि भक्तीने भरलेली रात्र म्हणजे महाशिवरात्री. 2026 मधील ही महाशिवरात्री खास आहे, कारण यावर्षी बनणारे आहेत 2 विशेष योग. योग्य वेळी केलेली शिवपूजा आपल्या जीवनातील अडथळे दूर करून सुख, शांती, समृद्धी आणि मनोकामना पूर्ण करणारी आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पूजेची सर्वात शुभ वेळ, 4 प्रहर पूजेचे महत्त्व, विशेष योग कोणते आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. हर हर महादेव. महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरा केला जातो. 2026 मधील ही महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रविवार या दिवशी येते. या दिवशी संपूर्ण रात्र भगवान शिवांची उपासना केली जाते. ही रात्र शिवपार्वती विवाहाची पवित्र आठवण आहे. आता 4 प्रहर पूजेचे महत्त्व पहा. महाशिवरात्रीची रात्र 4 प्रहरांत विभागलेली असते. प्रत्येक प्रहर जीवनातील वेगवेगळ्या अवस्थेचे प्रतीक मानला जातो. आता पहिला प्रहर शरीर शुद्धीसाठी आहे, दुसरा प्रहर हा मनशुद्धी, तिसरा प्रहर हा आत्मजागृती आणि चौथा प्रहर हा मोक्षाची दिशा देणार आहे. 4ही प्रहरात शिवपूजा केल्यास भक्ताला पापक्षय, मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती देखील मिळते. आता या 4 प्रहर पूजेचे महत्त्व तुम्हाला पाहिले समोर. आता ह्याचं टायमिंग काय आहे ते एकदा पहा व्यवस्थितपणे, स्किप करू नका. 4 प्रहरांची पूजा ही रात्रभर करायची आहे. महाशिवरात्रीला रात्र 4 प्रहरात विभागून पूजा केली जाते. आता पहिला प्रहर लक्षात घ्या, 11 मिनिटे ते 9:23 म्हणजेच ही 14 तारखेचं आहे, जे तुम्हाला 6 वाजल्यापासून 9:30 पर्यंत हा पहिला प्रहर आहे. दुसरा प्रहर कधी चालू होतो तो 9:30 ते 12:30 पर्यंत हा दुसरा प्रहर आहे. तिसरा प्रहर हा 12:30 ते 3:47 पर्यंत आहे आणि चौथा प्रहर हा 3:47 ते 6:59 म्हणजे 7 वाजेपर्यंत हा चौथा प्रहर आहे. टायमिंग व्यवस्थित पहा, गडबड करू नका. 2026 मधील विशेष योग, सर्वार्थ सिद्धी व अमृत सिद्धी. वर्षी महाशिवरात्री काळात सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग अत्यंत शुभ मानला गेलाय. सर्वार्थ सिद्धी योग हा जीवनातील कार्यसिद्धी, यश आणि प्रगतीसाठी शुभ मानला जातो. तर अमृत सिद्धी योग आरोग्य, दीर्घायुष्य आणि आध्यात्मिक लाभ देणार आहे. अशा योगांमध्ये केलेली ही पूजा सामान्य दिवसांपेक्षा अधिक फलदायी ठरते. म्हणूनच 2026 ही महाशिवरात्री ही अत्यंत विशेष मानली गेली आहे. तर हे 2 अतिशय विशेष योग, सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी, जे या वर्षी महाशिवरात्रीला यांचा संयोग झालेला आहे. तर सर्वात शुभ पूजेचा वेळ कोणता, तर निशित काळ. महाशिवरात्रीतील सर्वात शक्तिशाली वेळ म्हणजे निशित काळ, मध्यरात्र. आता 2026 मध्ये निशित काळ आहे रात्री 11:55 म्हणजे साधारणतः 12 ते 12:56 साधारणतः 1 वाजेपर्यंत हा या वेळेमध्ये आहे. हा काळ आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत प्रभावी मानला जातो, कारण यावेळी मन, चंद्र आणि ब्रह्मांडीय ऊर्जा यांचा विशेष समतोल निर्माण होतो. त्यामुळे ध्यान, जप, साधना ही अत्यंत फलदायी ठरते. तर हा शुभ वेळ निशित काळाची आहे. यावेळी तुम्ही व्यवस्थित पूजा मांडा, करा. तर व्रत व पूजेचे महत्त्व. या दिवशी उपवास, रात्रभर जागरण आणि शिवपूजा मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते. श्रद्धेने शिवलिंगावर जलाभिषेक व बेलपत्र अर्पण केल्यास धन, समृद्धी, कर्जमुक्ती आणि कुबेराची कृपा देखील मिळते अशी मान्यता आहे. तसेच हा दिवस नकारात्मक सवयींवर नियंत्रण, मानसिक शांतता, आध्यात्मिक उन्नती देणारा देखील आहे. अशी ही महाशिवरात्री अत्यंत पवित्र दिवस आहे. रात्रभर जागरण करायचं आहे, हा उपवास देखील करायचा आहे. परंतु ज्यांना शक्य नाही, ज्यांना साधी भोळी सेवाच शंकरांना अतिशय प्रिय आहे, परंतु जे काही कराल ते मनापासून करा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.
धन्यवाद. ओम